आपण आज बघणार आहोत इयत्ता तिसरीतील पाठ 10वा शेखरची दक्षता. हा पाठ 2008 या पुस्तकातील आहे. मामाच्या गावाला जायचे, आगगाडीने जायचे. आगगाडी डोंगर दऱ्यातून जाते, झाडे पळतात, नद्या खळखळ वाहतात. केवढी गंमत येते. शेखर याच विचारात रमला होता. तोच बाबांचा आवाज आला. शेखर, मी रेल्वे स्थानकावर जाऊन येतो, आरक्षण करून आणतो. प्रवास आरामात व्हायला हवा, असे म्हणून ते निघाले. शेखरने त्यांच्याबरोबर येण्याचा हट्ट धरला. बाबांनी समजावले, तिथे लांब रांगा असतात, खूप गर्दी असते, तुला कंटाळा येईल. शेखर मात्र हट्टच धरून बसला. शेवटी बाबांनी शेखरला सोबत घेतले. दोघेही रेल्वे स्थानकाकडे निघाले. तिकिटे काढणाऱ्यांची खूप गर्दी होती. बाबांनी त्याला एका बाकावर बसवले. मी तिकिटे काढतो, तू इथे बसून राहा. इथून हालायचे नाही, इकडे तिकडे भटकायचे नाही. माणसे कशी येतात जातात, कशी बोलतात, काय करतात ते नीट बघायचे. तुला त्यात गंमत वाटेल, तुझा वेळही जाईल. असे सांगून शेखरचे बाबा रांगेत उभे राहिले. शेखरकडे त्यांचे लक्ष होतेच. शेखर बाकावर बसला. माणसे येत, बाकावर बसत, उठून जात, दुसरे येत. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, पोशाख वेगळे, भाषा वेगळी, बोलणे वेगळे, सामान सुमान तरी किती तऱ्हेचे. ते सांभाळता सांभाळता त्यांची खूप धावपळ व्हायची. कोणाचे बोलणे हळूहळू आपापसात ऐकू येईल असे, तर कुणाचा आरडाओरडा अधिक. लहान मुले रडायची. पाणी हवे, खाऊ हवा, खेळणी हवी, त्यासाठी मुलांचा आईकडे हट्ट. शेखरसाठी हे जग नवेच होते, गर्दीचे, घाई गडबडीचे. त्याला खूप गंमत वाटली. शेखर आजूबाजूचे दृश्य कुतूहलाने बघत होता. इतक्यात त्याचे लक्ष एका माणसाकडे गेले. तो माणूस हातात एक पिशवी घेऊन आला. ती त्याने 2 बाकड्यांच्या मध्ये ठेवली. थोडा वेळ उभा राहिला, इकडे तिकडे पाहिले आणि झरकन गर्दीत निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. शेखरला नवल वाटले. तो विचारात पडला. लोक आपले सामान किती काळजीपूर्वक सांभाळतात. झोपले, पहुडले तरी डोक्याखाली ठेवतात. काही माणसे त्यावर मांडी टेकून बसतात. मग हा माणूस असा पिशवी सोडून कसा गेला? गेला तो अजून परत का आला नाही? काय असेल या पिशवीत? आपण दूरदर्शनवर पाहिले आहे, अशा बेवारस वस्तूंमुळे स्फोट घडतात, इमारती कोसळतात, माणसे मरतात. त्यामुळे अशा बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना द्यावी, अशा सूचनाही केल्या जातात. हे सारे त्याला आठवले. तो अस्वस्थ झाला. आता काय करावे अशा विचारात असतानाच त्याच्या वडिलांच्या परिचयाचा पोलीस दिसला. शेखर उठला, पोलिसाजवळ गेला. त्याला सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी गर्दी हटवली, परिसर निर्मनुष्य केला. बॉम्ब शोधक पथकातील जवान आले. त्यांनी पिशवीतील बॉम्ब निकामी केला. एक दुर्घटना टळली. सायंकाळी पोलिसांची एक गाडी शेखरच्या दारात उभी राहिली. त्यातून 3-4 अधिकारी उतरले. शेखरच्या बाबांनी त्यांचे स्वागत केले. अधिकाऱ्यांनी ती पिशवी, त्यातील स्फोटके, बॉम्ब यांची धक्कादायक माहिती सांगितली. तुमच्या मुलाने शहराला मोठ्या संकटातून वाचवले, म्हणून आम्ही त्याचे कौतुक करण्यासाठी आलो आहोत. त्यांनी शेखरला बक्षीस दिले, फोटो काढले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात शेखरचा फोटो छपून आला. त्याखाली बातमी होती, शेखरच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. आता बघू काही प्रश्न. शेखरला कोठे जायचे होते? दुसरा, शेखरचे बाबा आरक्षण करण्यासाठी कोठे निघाले होते? प्रश्न तिसरा, शेखरच्या दक्षतेमुळे काय टळले? आणि शेवटचा प्रश्न, शेखरने बाबांकडे कोणता हट्ट